आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील बँका, विमा कंपन्या, रेल्वे येथे मराठी अनिवार्य। केंद्रीय कार्यालयात काटेकोर अंमलबजावणीचे सरकारचे आदेश। मुंबई विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या तुर्कीस्थित सेलेबी कंपनीच्या उपकंपनीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा। जून महिन्यात नियमित सुनावणी होईपर्यंत नव्याने काढलेल्या निविदांवर अंतिम निर्णय घेऊ, उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश। राज्यातील कृषी विद्यापीठांच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार। 3 वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग। मिठी नदी गाळ व्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची चौकशी। अटकपूर्व जामिनासाठी डिनो मोरियाची कोर्टात धाव। मुंबई विद्यापीठाच्या फीवाढीला विद्यार्थी संघटनांचा विरोध। महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याची टीका। डॉकयार्डचा मुंबई सेंट्रलमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। महापालिकेतर्फे ई वॉर्ड, ग्रँट रोड विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कामं हाती। 28 मे रोजी संध्याकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ही कामं केली जाणार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 112 अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू। आजपासून 17 जूनपर्यंत परीक्षांचं नियोजन। राज्यातील 580 केंद्रांवर परीक्षा होणार। वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या घटनेनंतर पुण्यात काल 2 ठिकाणी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या बैठका संपन्न। या दोन्ही बैठकात अनिष्ट प्रथांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। पुण्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या 2 तासां अगोदर आता नागरिकांना सूचना मिळणार। पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना माहिती द्यावी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना।